गुरुध्यायी 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 गुरु परते साधन नाही गुरु परते गुरु परते साधन नाही गुरुध्यायी गुरुध्यायी गुरु परते साधन नाही गुरु परते साधन नाही केले सद्गुरु पूजन केले सद्गुरु पूजन हेची माझे अनुष्ठान हेची हेची माझे अनुष्ठान हेची माझे अनुष्ठान हेची माझे अनुष्ठान गुरुध्यायी गुरुध्यायी गुरुसेवेचा संकल्प गुरुसेवेचा संकल्प सद्गुरु सेवेचा संकल्प हेची माझे पूर्ण तप 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 गुरुध्यायी गुरुध्यायी शांतीश्वर सांगे मर्म शांतीश्वर सांगे वर्म गुरु तोची परब्रह्म गुरु तोची गुरु तोची परब्रह्म गुरु तोची परब्रह्म गुरु तोची परब्रह्म गुरुध्यायी गुरुध्यायी गुरु परते साधन नाही गुरु परते साधन नाही गुरुध्यायी गुरुध्यायी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।
ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आज असा विचार केला मी की आपण आता आपलं बघा 4 दशक पूर्ण झाले, युगायुगानी याच या आता 15 दिवसांनी भेटत आहोत ना. मधल्या काळामध्ये स्वामी तेजोमयांनांशी माझा संपर्क झाला ईमेलनी. त्यांनी विचारलं की कुठेपर्यंत आली आहे गाडी, म्हणजे सांगितलं 4था दशक झाला. आणि मग त्यांना काही सांगितलं, त्याच्यावर त्यांचं एक जे उत्तर आलं त्यांनी आजचा क्लास थोडा आपण करणार आहे. ते काय म्हणले की 8व्या दशकापर्यंत हा जो विचारांचा क्रम आहे, आपण म्हटलं किती सूत्रबद्ध आहे, असे एक 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 उलगडत जात आहेत विचार. जणू काय आपल्या मनात शंका आली त्याला लगेच रामदास स्वामींनी उत्तर दिलं. तर ते म्हणले पहिल्या 8 दशकापर्यंत असं आहे, आणि त्यानंतर मात्र म्हणे जसे जसे लोक शिष्यांनी म्हणा कसे प्रसंगांनी प्रश्न विचारले, तर ऍज दो 8व्या दशकानंतर इज अ क्वेश्चन आन्सर सेशन. तर मग ते असं त्यांनी म्हटल्यावर माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की असं आधी तर मी वाचलं होतं कुठे की त्यांनी पहिल्यांदा 8च दशक लिहिले, आणि मग नंतर पुढच्या 15 वर्षामध्ये त्यांनी जे जे काही स्फुट लिखाण केलं ते त्यांनी रिअरेंज केलं, आणि मग ते पुढचे जे 12 दशक आहेत ते त्यांनी या पहिल्या 8व्याला जोडले. आणि शेवटचं दशक तर त्यांनी त्यांच्या समाधीच्या आधी केवळ 2 महिने आधी संपवलं. तर आपला हा जो दशक दासबोध दिसतो 20 दशक, तर मग आणि आधीचा जो जुना दासबोध होता त्यामुळे तर 7च दशक होते. तर मग मी असा विचार केला की हो, तेव्हा पटलं मला की असं का त्याचं 8 दशकात असं आहे. आणि मग मी विचार केला की आपल्या तर अर्धा दासबोध तर झाला, याचा अर्थ 8 दशकापर्यंत नंतर जर प्रश्न उत्तर आहेत, तर मग असं नाही वाटतं का म्हणजे काय कुठे चाललंय काय काय एक एक. तर आज आपण थोडं सिंहावलोकन करू. तर चालेल ना? थोडं आपण या पूर्ण 4 दशकांचं थोडस बघू आणि या दशकाला सुरुवात पण करू. तर बघा या उद्देशानं ते असं बघा कोणीतरी आपल्याला ढकलायला लागतो. तर स्वामीजींची ईमेल वाचली मग माझी ट्यूब पेटली की अरे हा, म्हणून ते आहे असं असं आहे. कारण मी पुढचं बघत होतो, मला ते कळत नव्हतं कसं आहे ते, पण सगळी माहिती डोक्यात होती म्हणून गुरु लागतो. बर, चला आता आपण बघूया की आजच्या दशकाला प्रारंभ करू. तर आपण बघा पहिला दशक बघितला स्तवनाचा, दुसरा बघितला मूर्ख लक्षणांचा, तिसरा बघितला स्वगुण परीक्षेचा, आणि चौथा बघितला नवविधा भक्तीचा. पण बघा की हे आता आपण थोडे वेगळ्या तऱ्हेने त्याचे सारांश बघू. प्रत्येक दशकानंतर आपण थोडं बघत आलो आहे, पण आणखीन एका वेगळ्या तऱ्हेने बघू. तर याला आपण म्हणून 4 दशकांचं श्रवण साधना आपली झाली, तर थोडं सिंहावलोकन करू. बघा तुमच्यापाशी दासबोध असेल तर तुम्ही बघा. आपण पहिल्या 2 दशकांचा एकत्र करणार आहोत, कारण पहिला दशक नमनाचा आहे आणि दुसऱ्या दशक मूर्ख लक्षणांचा आहे. आपलंच वर्णन आहे, पण त्याचं जरा एक बघू का. तर प्रत्येकाच्या मनात मधनं प्रश्न येतो की मी असा आहे, मी संसारात आता मी कसं करणार. पण रामदास स्वामी बघा आपल्याला सांगतायत
आपण सध्या जरी आता आहोत तसे असलो तरी समर्थ श्रीरामाच्या पायाची शपथ घेऊन आपल्याला वचन देत आहे आणि अशी त्यांची स्वतःची अशी ठाम वचन प्रॉमिस या पहिल्या 2 दशकात आहे. ती आता आपण बघूया. पहा पहिल्या 2 दशकाचा सारांश ओवी साधं अगदी बघा. त्यांची पहिली प्रतिज्ञा कशी बघा. भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. बघा निश्चयाने भक्तीनी नक्की माणसाला देव मिळणार असं रामदास स्वामी वचन देत आहे. आणि मग काय म्हणतात त्यासाठी काय करायला पाहिजे हे श्रवण हे ऐकायला पाहिजे. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मूळ ये कसरा. बघा आपल्या मनात किती प्रश्न असतात की नाही. संशय की हे कसं असेल हे असं कसं असेल. ते म्हणतात लगेच क्रिया तात्काळ पालटे. असं नाही की त्याला काही वेळ जायला लागेल. श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. आणि क्रिया पालटेल म्हणजे काय होईल तर संशयाचं मूळ तुटे. आता संशय केले की शांतीच आहे मनाला. ओके. मग सध्या काय आहे मी सक्सेसफुल आहे जीवनामध्ये. पण अहो ते आत्ता जे काय माझे गुण आहेत ना त्यांनी माझी डाळ शिजत नाही ना. रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणांची नचले उपाय अशी आपली स्थिती आहे. मग रामदास स्वामी काय म्हणतात हरकत नाही काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणांची. आगंतुक म्हणजे जे मला उपजत नाही जे आतापर्यंत मी प्रॅक्टिस नाही केले ते मी काहीतरी केलं पाहिजे. एक आपलं कोईम्बतूरचा चिन्मय मिशनचा आश्रम आहे त्यांनी एक कॅलेंडर पब्लिश केलं. त्याच्यामध्ये पूज्य गुरुजींची तेजोमयांची अशी सिंपल वाटणारी पण गर्भित अर्थ खूप खोल असणारी वाक्य त्यांनी एक प्रिंट केले एक कॅलेंडरवरती. त्यातलं एक वाक्य आहे इफ यू कीप डुईंग द सेम थिंग दॅट यू हॅव बीन डुईंग यू विल कीप गेटिंग द सेम रिझल्ट व्हॉट यू हॅव गॉट. आपण फक्त आतापर्यंत जे आहोत तेवढंच करत बसलो मग तर आपल्या जीवनात बदल नाही होणार. म्हणून रामदास स्वामी सांगतात काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणांची. आणि ते मदत करणार आहे की काय हे असावं. पण आपली स्थिती कशी आहे बघा. कोणाला ना काही सांगितलेलं आवडत नाही. नेणे हे जणू काय माझंच वर्णन आहे. नेणे आणि नायके त्याला स्वतःला येत नाही दुसऱ्याचं त्याने सांगितलेलं ऐकत नाही. नये आणि न शिके न करी आणि न देखे अभ्यास दृष्टी. अभ्यास दृष्टीनं लोकांकडे पाहायचं नाही लोकांकडनं काही शिकायचं नाही. हे त्याला आपल्या हे मूर्ख लक्षणातलं एक लक्षण आहे. तर असं नसावं बघा. मग काय करायचं उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे. आता हे सगळं आपण संत महात्म्यांचं ऐकतो बघतो. ते म्हणतात माझ्या अंगात तर काहीच विरक्ती नाही. मला सकाळी उठल्या उठल्या कॉफी लागते. माझं इतके सगळं माझं. ते म्हणते हरकत नाही तुमच्या अंगी विरक्ती नाही पण यथानुशक्ती भजन करता येईल की नाही. एका ठिकाणी वाचत होतो त्यात एका संतांनी लिहिलंय ठीक आहे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या कॉफी लागते पण ठीक आहे असा नियम करा की मी कॉफी प्यायच्या आधी 1 माळ जप करेन. एवढं तर शक्य आहे की नाही. यथानुशक्ती भजन करावे. आणि हे मी माझ्या मनचं नाही सांगत आहे बरं त्यांनी लिहिलंय ते सांगत आहे. अगदी हेच शब्द आहे कॉफीचं शब्दच उदाहरण आहे. यथानुशक्ती भजन करावे. सगळं संत कसं एक सांगतात बघ. मग काय म्हणलंय आणि जरी मी भजन करायला लागलो तरी त्यांनी काय माझं नशीब पालटेल किंवा काही माझ्या संकट येणारच नाही असं नाही. माझी भूमिका कशी पाहिजे होणार तैसे होत जात प्रपंची झाला आघात डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण. सत्वगुणाचं ते फार स्तुती करतात का हो तर म्हणले ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक
येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. बघा, डळमळीत चित्तामध्ये तुम्ही भले तर अध्यात्म नका करू, पण साध्या संसारातल्या नेहमीच्या घटनांमध्ये तर आपलं चित्त डळमळीत असेल तर आपल्याला काही सुचत नाही की नाही. मग संसार सागरी तारक हा सत्वगुण आहे. बघा, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा बघा, कोण रागवत नसेल, जास्ती चिडत नसेल, बरं असं झालं का, आता ह्याच्या पुढे कसं करायचं बघू, असं जो असतील ना, मग ते लोक आपल्याला आवडतात की नाही, त्यांचा आधार वाटतो की नाही. मग ह्याला समर्थ सत्वगुण म्हणतात, की हा सत्वगुण आपण जास्तीत जास्त आपल्या चित्तामध्ये रुजवावा. त्यांनी काय होईल, संसार तर नीट चालेलच, तुम्ही संसारात प्रिय आपण होऊच, पण त्यांनी काय होईल, ज्ञान मार्गाचा विवेक आपल्या मनी उपजेल. ॲज इफ वी आर प्रिपेअरिंग ग्राउंड फॉर फ्लॉवर गार्डन सारखं ग्राउंड आपण प्रिपेअर करत आहोत असं. आता हे पहिल्या 2 दशक ही प्रस्तावना जणू काही झाली की हे बघा, असे असे बेनिफिट्स आहेत, तुमच्या अंगी वैराग्य नसलं तरी यथानुशक्ती भजन करावे. आता बघा, हे पहिल्या 2 दशकांचं झालं. मग तिसरं काय सांगितलं, मग तिसरं आता स्वगुण परीक्षा. आता समजा कोणाला आपली तब्येत बरोबर नाही, आउट ऑफ शेप बॉडी आहे, आता करोनामुळे घरी बसलो सगळे, मग आता ते म्हणतात चला सगळं तपासून पहा, तुमचं अॅन्युअल चेकअप करा. तशी परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये बघा, आपण 10 समाज बघितले, सगळं आपण बघितलं, आपलं जीवनाचं दर्शन एका आरशासारखं त्यांनी, आठवत आहे ना, सगळं जन्म दुःखाचं निरूपण, स्वगुण परीक्षा, हे 3 आध्यात्मिक ताप, मृत्यू निरूपण आणि वैराग्य निरूपण, असं त्यांनी हे स्वगुण परीक्षेचं सांगितलं. मोठा समास होता. तर याचा आपण सारांश थोड्या वेगळ्या तऱ्हेनं म्हणजे कसं, की अध्यात्मामध्ये, वेदांतामध्ये अनुबंध चतुष्टय नावाचा एक प्रकार आहे. त्यांनी काय होतं, त्यांनी सगळ्याचं सार रूपामध्ये एक पॉइंटेड विचार, मॉड्यूल मध्ये आपल्याला विचार करायची आपल्या बुद्धीला सवय लागते, आणि त्यांनी विषय लवकर आकलन होतो. आणि आपल्याला जर कुठे कोणाला विषय मांडायचा असेल, ऑफिसमध्ये म्हणा कुठे, तर तो ह्या पद्धतीनं मांडला तर असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे की हे अनुबंध चतुष्टय पद्धतीने आपण प्रेझेंटेशन केलं, ऑफिसमध्ये भाषण दिलं, कोणाच्या मीटिंग मध्ये आपलं काय पॉइंट आहे तो मांडला, तर आपण ह्या दृष्टीने विचार करून ठेवावं. मग जे प्रश्न जसे येतील तशी येतील. मग काय हा अनुबंध चतुष्टयाची पद्धती काय आहे, की चतुष्टय म्हणजे 4, काय त्यांचा एकमेकाशी संबंध आहे, विषय काय आहे, कशा संबंधी हे सगळं चालू आहे, मग त्याचं प्रयोजन काय, ते का करायचं, का काही केलं का पाहिजे, मग हे कोणाला करणं शक्य आहे, त्याचा अधिकारी कोण, म्हणजे एलिजिबिलिटी काय, प्री रिक्विसिट काय, अधिकारी कोण, आणि मग जे करणार आहे, जे विषय आहे त्याचा या प्रयोजनाशी काय संबंध आहे, की हे जे केल्याने मला माझं म्हणजे प्रयोजन जे काय गाठता येईल, त्या दृष्टीने आपण विचार. तर बघा, विषय काय, आता सगळं हा, आता मृत्यू म्हणजे असा वेगळा सगळ्यात बिगेस्ट चॅलेंज काय आहे, मृत्यूच. मग त्याच्यामध्ये सगळी आली ही लक्षण रूपाने, काय तब्येत बरी नाही, इतर सगळं, मृत्यूची भीती सगळ्यात मोठी. त्या दृष्टीने म्हणले, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चळेना ऐसा. हे ह्या विषयी ते सांगणार की हे मृत्यूचं भय गेलं पाहिजे. म्हणजे कुठलाही बदल, एनी चेंज, त्याचं भय वाटतं की नाही आपल्याला. मग कशासाठी, हे काय काय की असो ऐसे सगळे गेले, मग सगळे गेले, हे दुःख आहे सगळं. दुःखच म्हणजे आता बघा, ही 9व्या अध्यायातली मृत्यू निरूपणाची आहे, हे निगेटिव्ह अर्थाने नाही, पण एक राहिले कोण, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञान. बघा, अखंडानंद स्वामीजींचं उदाहरण आपण बघितलं होतं. ते कसं म्हणले बघा, त्यांचे वडील आणि त्यांचे आजोबा दोघे जण निष्णात, अगदी त्या भागामधले प्रसिद्ध ज्योतिषी होते. आणि कोण आपल्या मुलाचं असं भविष्य वर्तवेल की तू 21व्या वर्षी एवढंच तुझं आयुष्य आहे, तू मरशील.
आजोबा आणि वडील दोघांनी तेच भविष्य वर्तवलं. ते त्याच्यावर ते स्वतःच्या निर्णयावरती दृढ होते. आणि अखंडानंद महाराजांना ते म्हणले, वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून मला जोपर्यंत कळते तेव्हापासनं मी जो जो कोणी साधू संन्यासी येईल ते काशीच्या जवळ राहायचे. त्याला मी विचारायचो की तू माझा मृत्यू टाळशील का? तर त्यांना फक्त बघा ते कसे श्रेष्ठ संत श्रेष्ठ उडिया बाबा, ते म्हणले मी तुझा मृत्यू तर टाळू शकणार नाही मी, पण मी तुझं मृत्यूचं भय घालवी. बघा ते स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. बरेच त्या 79 वर्ष जगले अखंडानंद स्वामी. पण बघा असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. हे इतकं म्हणजे हे त्याची उदाहरणं डोळ्यासमोर आपल्या आहेत. मग अधिकारी कोण? ही फार प्रसिद्ध ओवी आहे, ही आपण बघितली होती. तैसा संसारे दुखवला, त्रिविध तापे पोळला. त्रिविध म्हणजे तीन, हे आपण 3 ताप, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक, ते त्रिविध तापे पोळला. तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. जरा दुःखात तावून सुलाखून कळलं की आय एम नॉट अ कंट्रोलर ऑफ माय लाईफ. ऍट द बेस्ट आय कॅन बी कंट्रोलर ऑफ माय लाईफ, कॉन्ट्रीब्युटर ऑफ माय लाईफ. मी कंट्रोल नाही करू शकत, कारण अनेक त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपलं आयुष्य उलगडत जाईल आपल्याला माहित नाही. त्यात कॉन्ट्रीब्युशन करू शकतो पण कंट्रोल नाही करू शकत. मग त्यासाठी आणखी काय असं हे जाणून माझ्या मनात कुठले भाव आले पाहिजेत, मी एलिजिबल दासबोधापासून जास्तीत जास्त फायदा व्हायला, माझ्या मनात अशा भावाचा प्रश्न उद्भवला पाहिजे, अशी जिज्ञासा झाली पाहिजे माझ्या मनामध्ये. कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे. हे वाक्य तर शिष्य या गुरुना म्हणतो. असा हा अधिकारी म्हणजे गुरु सांगणार. त्याचा संबंध काय? आहा, देखून शिष्याची अनन्यता, भावे वोळला सद्गुरु दाता, आनंद तुंबळेल आता पुढील समासी. सद्गुरु वोळला, आपल्यावर सद्गुरु प्रसन्न होण्यासारखं दुसरं भाग्य नाही. हा संबंध आहे, गुरुला प्रसन्न करणं हा संबंध आहे. त्यांनी काय होईल, त्यांनी आपण आणि या आजच्या दशकामध्ये ते बघणार आहोत की गुरुला प्रसन्न करणं, गुरुपाशी सर्वोच्च बुद्धी असणं का आणि हाऊ इट वर्क्स, ते रामदास स्वामी आपल्याला समजून सांगणार. तर अशी स्वगुण परीक्षा करायची. पण आता काही जण नंतर जॉईन झाले, ते म्हणतील थांबा थांबा 1 मिनिट, ही स्वगुण परीक्षा केली नाही तर काय बिघडलं? काही नाही बिघडलं. फक्त काय होईल की जन्म दुःखाचा अंकुर, संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, हे सगळं तर होत राहील, ते तर होतच राहील. पण त्याची जर परीक्षा केली नाही तर आपण या परमार्थाचे अधिकारी होणार नाही. परमार्थ आपण नाही अभ्यास केला तर आयुष्य उलगडत जाणारच आहे की काय घटना घडतील तशा जर घडणारच आहे. पण त्याच्यापासून बोध मला कसा करायचा हे गुरु शिकवतो. आणि मग त्याला म्हणतात परमार्थाचा अधिकारी. आणि हे म्हणून यासाठी स्वगुण परीक्षा केली पाहिजे. बघा एवढे 3 झाले. आता चौथा नवविधा भक्ती. कालच नाही परवा स्वामीजींनी आपल्यासाठी याचा सारांश सांगितला. मला सगळ्यांना तो खूप आवडला, तुमच्या कॉमेंट मी लिहिल्यात. फार म्हणजे खरंच संतांची वाणी, त्यांचे छोटे छोटे 1-2 वाक्य सुद्धा आपल्याला अगदी ते भावतात. तर आता आपण थोड्या वेगळ्या तऱ्हेने बघू. तर हे आता आपण आधी बघितलेलं आहे. बघा एकानी प्रतिक्रिया त्यांची पाठवतात, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हे नवविधा भक्ती, 9 भक्ती ज्या आहेत 10 आपण बघितल्या, त्यांचे आपण वर्गीकरण केलं होतं. या जणू काही प्राथमिक आहेत, या फुल टाइम आहेत, म्हणजे आत्मसमर्पण आहे. पण त्यांनी त्यांचे हे प्रत्येक आपल्याला सगळ्याला रोल मॉडेल बघायला लागतात की नाही, तसं त्यांनी प्रत्येक ह्याचे एक रोल मॉडेल पाठवले होते. की श्रवण भक्ती, श्रवण कोणासारखं करावं तर परीक्षितासारखं, कीर्तन कोणासारखं करावं, नामस्मरण कोणासारखं करावं, पादसेवन कोणासारखं करावं, हे आपण बघितले.
हे रोल मॉडेल्स. आणि दास्य भक्ती आणि सख्य भक्तीचे उदाहरण तुम्हाला लक्षात असतीलच. दास्य भक्ती हनुमानजी आणि सख्य भक्ती अर्जुनाची. आणि आत्मनिवेदन हे कथा स्वरूपामध्ये हे बलिराजाचा भागवतामध्ये उदाहरण आहे. ही रोल मॉडेल्स आपण एकाने मला पाठवली, तर ती आहेत. त्यांना नाव सांगायला आवडत नाही म्हणून नाव नाही सांगत त्यांचं. तर आणखीन एका तऱ्हेने बघू. त्यांनीच आणखीन काय म्हटलं, हे पहिले 2 समास आहेत त्यांच्या मते ही जणू काही आपल्याला ईश्वराची ओळख केल्यासारखे. दुसरे नंतरचे जे 6 समास आहेत ते जणू ईश्वर प्राप्तीची बहिरंग साधना आहे. म्हणजे गुरुचं पादसेवन, आता गणपती होऊन गेले, त्यांची अर्चना मखर करायचो आपण, त्यांची वंदन करायचो, त्यांचा आरत्या करायचो, ते ईश्वर प्राप्तीची बहिरंग साधना झाली. आणि मग नामस्मरण आणि आत्मनिवेदन हे जणू काही ईश्वर प्राप्तीच्या अंतरंग साधना आहे. आणि त्याच्याही पेक्षा नामस्मरण हे एक संत म्हणायचे, हे नामस्मरण म्हणजे उंबरठ्यावर ठेवलेला दिवा आहे. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे उजेड पडेल. तो नामस्मरण हे अंतरंग आणि बहिरंग याच्या बरोबर मध्ये आहे, त्याला कमीत कमी उपाधी आहे. आणि मग आत्मनिवेदन हे ईश्वर प्राप्तीची अंतरंग साधना ही. आणि नंतर यांनी काय होतं, यांनी या सगळ्या साधना अंतरंग म्हणून सुद्धा करता येतात. हो, कसं काय? तर बघा, आपण मानस पूजेचं बघितलं, हे सगळे जर त्यांनी किती वर्णन केलं वंदन भक्तीचं, अर्चन भक्तीचं, आणि म्हणले हे जर सगळं जमत नसेल तर मनाने मानस पूजेनी तुम्ही ईश्वराला अर्पण करा. तर ह्या अंतरंग साधनाही होतात, बहिरंग साधना तर आहेतच. अशा तऱ्हेने नवविधा भक्ती. कोणी म्हणेल की हो, हे सगळी पुराणातले दाखले दिले, सगळे रोल मॉडेल्स म्हणले, परीक्षित, सगळ्या पुराणातल्या गोष्टी आहे, या अंतरंग बहिरंग साधना आम्हाला काही समजत नाही. जरा आमचे नेहमीचे शब्द वापरून काही सांगा ना. बरं चला, नेहमीचे शब्द वापरून आपण काही म्हण. तर आपण काय आहोत, हा रामदास स्वामींचा शब्द आहे, आपण वासनांचे गुंडाळे आहोत. आणि मग आपल्या शास्त्रकारांची खासियत काय, कितीतरी वासना आपल्याला आहे, कितीतरी गोष्टी आपल्याला वाटतं हे करावं, हे करावं, हे करायचं राहिलंय, कितीतरी आहे. पण त्यांनी 3 भागामध्ये विभागणी केली आपल्या शास्त्रकारांनी. ते काय म्हणले, मला लोकवासना आहे. म्हणजे काय, मला प्रसिद्ध व्हावंसं वाटतं. हे आता अमेरिकेत वेस्टर्न सोसायटीमध्ये सगळीकडे आय वॉन्ट टू बी फेमस. बर, आणखीन काय आहे, त्यासाठी प्रसिद्ध व्हायला पैसे लागतात, किंवा प्रसिद्ध व्हायचंही नसेल तरी धनवैभवाची कोणाची स्वतंत्र वासना असू शकते. किंवा कोणी म्हणेल नाही नाही, आम्हाला वित्त वासना, धनवैभव इतकं अगदी काही ग्रोस नाही, आम्हाला शास्त्र वासना, आम्हाला शिकायला, निरनिराळ्या गोष्टी शिकायला आवडतात, कला शास्त्र शिकायला आवडतात. किंवा कोणी म्हणतात ज्यांच्याकडे या वासना, काही जण म्हणतात या कलाशास्त्राचा उपयोग सुद्धा ते लोकवासना प्रसिद्धी होण्यासाठी करून घेतात. हे तर आपल्या सगळ्या ओळखीचे शब्द आहेत, आपलं नेहमीच आपलं आहे. तुम्ही म्हणाल हो पण ते तुम्ही वासनांचे गुंडाळे म्हणले ना, ते आवडत नाही, हा शब्द चांगला नाही. बर, आपण चांगला शब्द वापरू, व्यक्तीचे अंतरंग. हा जरा भारदस्त शब्द आहे, जरा काहीतरी स्टेटस आहे त्याला. बर, पण जे आहे ते आहेच की नाही. आणि या वासना काय करतात, या वासना आपल्या अंतःकरणावर, अंतरंगावर सारख्या आघात करत असतात. अरे हे करूया, अरे हे करूया. आणि त्यांनी काय होतं, त्यांनी आपण कार्य करायला उद्युक्त सारखे होत असतो, स्वस्थ बसवत नाही. काही करूया, ज्या कुठल्या आपली चळवळ कशात तरी प्रकट होते, काय करण्यासाठी उद्युक्त, आपण काहीतरी करण्यासाठी उद्युक्त. मग काय, मग आपलं जे प्रवृत्ती आहे की नाही बाहेर धावायची, ती 2 तऱ्हेनं व्यक्त होते. एक म्हणजे माझं इंद्रिय सुख. इंद्रिय सुख म्हणजे सगळी आली. आता काय लोकप्रसिद्धीमध्ये लोक माझ्याकडे बघतात, मी एकटा स्टेजवर आहे, डोळ्यांचं झालं, किंवा मला काही चांगल्या वस्तू खायला मिळत आहेत, किंवा चांगल्या मोटारीत बसलोय, जे पण काही सगळं इंद्रिय सुख, त्याला आपण म्हणलं
भोग लालसा. एक वाईट चांगलं काही नाही, पण अशा तऱ्हेनं ते माझं कार्य करण्याची प्रवृत्ती व्यक्त होत असते. आणि दुसरी काय आहे, दुसरी कोणाला वाटतं भगवत प्राप्ती असावी, किती भोगणार आता इंद्रिय वासना, त्यालाच ते म्हणले वैराग्य आणि कर्तव्य लागतं त्याला भगवत प्राप्ती. आता इंद्रिय सुख भोगासाठी, इंद्रिय भोग वासना भोगासाठी काय काय संपत्ती लागते ते काय आपल्याला सांगायची जरूर नाही, आपल्याला माहितीच आहे. पण ह्या भगवत प्राप्तीसाठी हे साधन चतुष्टय लागतं. विवेक, वैराग्य, शमदम षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व लागतं. हेही आपण बघितलंय आधीच्या कशामध्ये, तर हे लागतं. बर, मग आता आपण नवविधा भक्ती बघितली, याचा संबंध कशाशी आहे? कारण ही नवविधा जी आपण भक्ती बघितली, श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चना, वंदन भक्ती बघितली, याचा संबंध कशाशी आहे? मी कशा तऱ्हेनं मी हे इतकं ते जाणीवपूर्वक सिरियसली घ्यावं? तर बघा, याचा संबंध व्यक्तीच्या अंतरंगाशी. आपल्याला अंतरंगामध्ये नेहमी समाधान, शांती हवी असते की नाही? आपल्या अंतरंगातले सगळे संशय, घालमेल जायला पाहिजे असते की नाही? तर या नवविधा भक्तीचा व्यक्तीच्या अंतरंगाशी संबंध. पण काय होतं, हे इंद्रिय सुख किंवा भोग लालसा भोगायची आहे ना, ती दोन तऱ्हेनं व्यक्त होते. पहिलं काय व्यक्त होतं, ते मी स्वामित्व, बॉसगिरी गाजवायची माझी, हुकूमत गाजवायची माझी, त्याशिवाय मिळत नाही. तुम्ही समजा कुठे आहात, रांगेत उभे आहात, तुम्हाला शेवटचं काही उरलं सुरलं मिळालं नाही, चालत, मला स्पेशल ट्रीटमेंट पाहिजे. मग ते स्वामित्व लागतं. कारण काय, इंद्रिय सुखाने मला कर्तृत्व आणि भोक्तृत्व, ह्या दोन तऱ्हेनं मी सगळ्यांनीच मी इंद्रिय सुख भोगू इच्छितो. पण ह्याच्या उलट काय आहे, ह्याच्या उलट भगवत प्राप्तीसाठी दास्यत्व स्वीकारायला लागतं, नम्रपणा लागतो. मला कोणापाशी नम्रपणे कोणाकडून काही शिकायची तयारी लागते. कोणा गुरुपद देणं, श्रेष्ठत्व देणं यात भाग आहे. आणखीन काय आहे, तर आणखीन भगवत प्राप्तीसाठी मग मी माझं मन तयार करण्यासाठी सेवा किंवा त्याग करायला मी तयार पाहिजे. तर या नवविधा भक्तीचा संबंध हे दास्यत्व, सेवा, त्याग ह्यांच्याशी हे समरण्यासाठी आहे. हे आंधळी, रामदास स्वामींची नवविधा भक्ती ही आंधळी नाही, अतिरेकी नाही, फॅनॅटिक नाही. ते समजून सांगतात, समजून उमजून, आउट ऑफ पोझिशन ऑफ स्ट्रेंथ ते आपल्याला कसं दास होणं कसं चांगलं, दास होण्याचे फायदे काय ते सांग. मग ते पटतं आपल्याला, नाही पडत कसं? त्याशिवाय आपण आता इतकं बघा, आपण 4 महिने दासभर ऐकलाच नसता. पण होतं काय मग, तर माझं जे दोलायमान स्थिती आहे ना, तर कधी मला स्वामित्व गाजवावं असं वाटतं, कधी दास, कधी मी कर्तृत्व भोक्तृत्वाच्या जाळ्यात अडकतो, तर कधी नाही वाटतं नाही सेवा त्याग वृत्तीच चांगली, असं सारखं येणं जाणं सारखं माझं दोलायमान स्थिती असते. आणि सुरुवातीला अशी होते. मग त्याला उपाय काय, किंवा ही अशी होते की नाही हे मी कसं समजायचं? तर बघा, आपले हे जे प्रश्न असतात की नाही, आपण मी स्वामीजींना म्हणत असे की आपण म्हणतो, स्वामीजी हे लेक्चर चालू असताना ना सगळं समजतं, सगळं छान वाटतं, पण मग लेक्चर संपल्यावर ते कुठे जातं माहित नाही, पुन्हा पहिल्या पदावर, किंवा ते ज्ञान टिकत नाही आपल्या मनामध्ये. जे ऐकलेलं असतं किती सुंदर वाटतं, पण ते मग बाहेर प्रॅक्टिस करायला करतात. मग त्याला संत लोक काय सांगतात, की आपल्यासारखे जे आता अभ्यास करायची आपल्याला आवड आहे, ते सांगतात की हे आवडलाय ना विषय, आवडतोय ना दासबोध, किंवा गुरूंचं प्रवचन ऐकलंय ते आवडतंय ना, त्याचा एक वेगळ्या अंगाने, आणखीन एका वेगळ्या अंगाने विचार करा. आधी एक अनुबंध चतुष्टय संबंधाने आपण विचार केलाच, पण आता आणखीन एका वेगळ्या अंगाने विचार करा. त्यांनी काय होईल, त्यांनी ही दोलायमान स्थिती कमी होऊन आपण इथे स्थिर आहोत, दास्यत्वात, सेवाच्या त्यागामध्ये, आणि आपल्या अंगी हे साधन चतुष्टय येईल. मग कारण काय होतं, सारखं सारखं तेच वाचलं ना, तर ते स्पेलिंग मिस्टेक किंवा काय ते हे माहिती असं आपण बरोबर वाचत पुढे जातो. ड्राफ्ट 3रा 4था ड्राफ्ट वाचला की आपल्या चुका आपल्याला कळत नाही. मग त्यासाठी एक पद्धती आपल्या वेदांत शास्त्रामध्ये दिली आहे, आणि त्याचं नाव आहे
षड विधिलिंग तात्पर्य निर्णय. म्हणजे अरे बापरे, हे आता नवीन काय आहे? नवीन हे आपण एकदा बघितलंय, पण आपण आणखीन हळूवारपणे हळूहळू बघू. ते काय म्हणतात की 6 तऱ्हेनं जे काय आपल्याला आवडलं आहे, एखादं छोटं पुस्तक म्हणा, एखादं प्रवचन म्हणा, तर तुम्ही याचा 6 अंगाने आपण विचार केला तर ते आपल्या आणखीन आतमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये, बुद्धीमध्ये झिरपतं. आणि कोणी समजा म्हटलं अरे हे खूप छान आहे, मग आपण त्याला विचारलं का छान आहे, तुला काय आवडलं, तर आपल्याला सांगता येतं बघा की हे, किंवा आपल्याला पटतं की हे, हा, हे 6ही गुण जर असतील तर हे प्रवचन, हा विचार, हे पुस्तक मला या दृष्टीनं मी विचार करावा. तर बघा काय सांगतात ते, की ह्या थिसिस म्हणा किंवा काही जे ग्रंथ आहे, विचार, त्याच्यामध्ये सुरुवातीला आणि शेवट करताना त्याचा ताळमेळ आहे की नाही, प्रस्तावनेमध्ये आणि समारोपामध्ये ताळमेळ आहे की नाही. बर, दुसरं काय बघा सांगतात की ही जी प्रोसेस आहे, प्रस्तावना ते समारोप, याच्यामध्ये या लेखकांनी, या संतांनी कशावर भर दिला, व्हॉट इज दी स्ट्रेसेस, की काय एक असं सांगू शकतो का, आपण पकडू शकतो का विचारामध्ये की कशावर भर दिलाय. तिसरं म्हणतात याच्यामध्ये विशेष काय आहे, की रामबाण उपाय किंवा प्रकरण विशेष, ह्याच्यात कसं खासियत काय आहे याची, हे अपूर्वता झाली. तर प्रस्तावना आणि समारोप हे सुरुवात आणि शेवट झालं. त्याच्यात अभ्यास कशावर, पुन्हा पुन्हा कशावर भर दिलाय, हा एक भाग झाला. त्याच्यामध्ये एखादं काही विशेष खासियत काय आहे, आणि मग तिसरं याचं फळ काय, निष्पत्ती, हाती काय लागलं, ध्येय प्राप्ती झाली का नाही, हे बघा. आणि त्याच्यात असं बघा, ऍडव्हर्टिजमेंट करतात, अर्थवा, स्तुती, गौरवपर अशी त्यात काही वाक्य आहे. मग त्याचा अक्षरशः शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, पण अशी काही वाक्य विचारासाठी वेगळी काढायला लागतात. तर ही अर्थवादी वाक्य काय आहे त्याच्यामध्ये, स्तुती, गौरवास्पद. आणि मग ह्याच्यामध्ये पहिल्या वाचनामध्ये खोल अर्थ समजत नाही, पण ते जर आपण पुन्हा पुन्हा वाचलं तर त्या आपल्या नवीन विचार सुचतात, बुद्धीला चालना मिळते, नवीन युक्ती कळते, तर्क आपण त्याच्यात बघतो. तर असं काय आहे का, ते विचार बघायचं. ह्या 6 अंगांनी विचार करायचा. तर मी माझंच मला एक एक्सरसाइज केला की या 6 अंगांनी आपले नवविधा भक्ती म्हणजे कसा प्राण आहे बघा. सगळ्या तुलसी रामायणामध्ये नवविधा भक्ती सांगितली आहे, कितीतरी ग्रंथांमध्ये, भागवतामध्ये सांगितली आहे, रामदास स्वामींनी सांगितली. तर हा जणू काही अध्यात्म साधनेचा प्राण आहे. म्हणून आपला एक मी एक्सरसाइज केलाय, बघा आपण, मला आवडतो का. तर ह्याच्यामध्ये एक श्लोक पण आहे की लक्षात ठेवायला, हे 6 अंग, उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वता फलम अर्थवादोपपत्ती च लिंगम तात्पर्य निर्णय. म्हणजे संतांना, लेखकाला जे सांगायचंय ते मी तात्पर्य काढून मी तो निर्णय, मी माझ्या पण बुद्धीनं तो निर्णय दिला का नाही. लिंग म्हणजे इंडिकेटर. तर ही 6 लिंग आहे. त्याचा श्लोक जाऊ दे, पण आता ह्या दृष्टीने आपण विचार करून बघू. खूप कठीण वाटत नाहीये ना, पण हो, आय होप यू आर एन्जॉयिंग. बघा, सुरुवातीला काय म्हणले या नवविधा भक्तीच्या सगळ्या याच्यामध्ये, की नवविधा भजन बोलिले तेची पुढे प्रांजळ केले. आणि मग समारोप कसा केला, समारोपाला ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. ही ते सगळ्यात हायेस्ट लेवलची मुक्ती आहे. ते नवविधा भक्तीचं सूत्र त्यांनी सोडलं नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि मग 4 ज्या मुक्ती आहे त्या म्हणले, ऐसिया चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती. ही सुद्धा 9व्या समासातली उभी आहे. तर सुरुवात आणि शेवट त्यांनी हा धागा जो आहे नवविधा भक्तीचा तो सोडला. मग अभ्यास कशावर भर दिलाय, तर हा बघा, हा आपण ही उभी ही आपण बघितलेली आहे की संगत्याग आणि निवेदन. ही उभी आठवते का, याच्यावर आपण पुष्कळ वेळ खर्च केला. हे सगळी ही नवविधा भक्तीची जी अंग आहे ती सगळी अंग एक कशी,
की संगत त्याग आणि निवेदन एक कसं, किंवा सहज स्थिती किंवा उन्मनी अवस्था किंवा ज्याला आपण विज्ञान म्हणतो, ते काय म्हणले, हे सप्तही एक रूप. हे एक रूप हा ह्याच्यावर पुन्हा पुन्हा भर दिलाय याच्यामध्ये. आणि तेच ते हीच याची अपूर्वता पण आहे. कारण का, हे सप्तही एक रूप म्हणताना या कशामध्ये सांगतात, रामदास स्वामींचा या नवविधा भक्तीमध्ये कशालाही विरोध नाही. ते म्हणतात, ऐसे हे अवघेचे ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. ह्यानी काय होतं, आपण सगळं चांगलं आहे, पण ते म्हणतात त्यात वाहून जायचं नाही. असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. ते एकदा सप्तरूप एक रूप ओळखलं की मग सार शोधायला, सगळं ऐकायला, हे सगळं ऐकायलाही कठीण वाटत नाही, विरोध नसतो, आणि ते सार शोधायला सुद्धा सोपं जातं. पण हा अभ्यास, ही अपूर्वता याची आहे. आणि ती अपूर्वता कधी जमेल, ते पुन्हा पुन्हा आपण जर हे कसे सात एकच आहे, दिसायला वेगळे दिसतात, या नवविधा भक्ती दिसायला 9 आहेत, म्हणजे एकच कशा आहेत. तर पुढचं मग फळ काय लागलं हाती आपल्या ध्येय प्राप्ती. बघा, भक्त भगवंताशी एक रूप होण्यासाठी झटत असतो, एक ध्येय असतं. मग बघा कसं म्हणले, देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळधरू, देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही. भक्ताला कदाचित देवाचा विसर पडेल, देवाला नाही पडणार. बघा, तुम्हाला मी गेल्या वेळी मानस पूजेचं हे सांगताना महाराजांचं एक उदाहरण दिलं होतं, गोंदवलेकर महाराजांचं. ते मसुर्णेकर शास्त्री दोनदा त्यांच्या समोरून गेले आणि ते म्हणले, काय बुवा 3 दिवस झाले शास्त्री बुवांची भेट नाही. मग तेव्हा त्यांना कळलं की अरे माई, 3 दिवस मी नेहमी मानस पूजा करायचो, सकाळी उठल्यावर ती राहिली आहे कामाच्या गडबडीमध्ये. बघा, देवासी भक्ताचा विसर पडणार नाही. आणि ऐसिया चत्वार मुक्ती, भगवत भजने प्राणी पावती, ही सुद्धा ध्येय प्राप्ती म्हणूनच आहे. आता अर्थवाद काय आहे, तर बघा, यांनी अशा काही ओव्या आहेत. काहीच न करुणी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळ. मी काही करू नका, फक्त नाम घ्या. किंवा साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे. आता हे खरं ना, हे अर्थवाद, हे स्तुतीने, हे खरं फॅक्ट आहे. या समासा, या ओवीवरती आपण एक उदाहरण बघितले. बघा, ते संत जे होते, सेवक जो होते, ते साधक, त्या आश्रमात इतके दिवस राहिले, 40-42 वय त्यांचं. मग ते कसं त्यांना वासना अनावर नाही झाली, आणि ते त्यांना शेवटी साध्या संतांना नमस्कार करायला आले, म्हणले मी नमस्कार करतो, मी जातो, मला नाही आता आवरत. आणि पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे, कसं त्या संतांनी आवरलं. म्हणजे खरं आहे की नाही, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे. पण हे जर आपण अभ्यास केला नसेल की नाही, तर काय होतं, हे संगत, हे सगळा अभ्यास केला नसेल तर आपल्या, आपण जर सुरुवातीला नवीन असू तर आपल्याला हे गौरवपद, ही जी स्तुतीपर जे आहे की काहीच न करुणी प्राणी, रामनाम जपे प्राणी, त्यांनी देव संतुष्ट होतो. मग त्याचा आपण विपरीत अर्थ लावायचा कदाचित शक्यता असते. हे कोणी आपल्याला विचारलं तर आपला बुद्धिभेद व्हायची शक्यता असते. म्हणून अभ्यास, पुन्हा पुन्हा अभ्यास फार जरूर आहे. बर, मग अभ्यास कशावर करायचा, कुठल्या विचारांवर करायचा, तर उपपत्ती किंवा विचार बुद्धीला चालना देणारे कितीतरी छान छान ओव्या या 10व्या दशकात, 10व्या समासात आहेत. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे, समाधान. बघा, त्यांनी समाधान कुठल्या वस्तूंपासून मिळणार नाही सांगितलं, विचारांतीच समाधान. अविचार कृतो बंध, विचारेन निवर्तते, उपनिषदातलं वाक्य आहे. त्या विचारानेच मिळेल. एक मुख्य परमेश्वर, आणि ही तर ओवी पुन्हा पुन्हा विचार करण्यासारखी आहे. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण खैचा चोरू आणिला मध्ये. खरं हे दोनच आहे. तू कुठून आला चोर,
चोर म्हणजे हे जर वैभव भगवंताचं आहे ते मी मला माझं म्हणणं म्हणजे चोरी झाली की नाही. दुसऱ्याची वस्तू मी माझी म्हणते म्हणजे चोरी झाली. तर अशा तऱ्हेनं हे षटविधी लिंग आहे. बघा तुम्हाला आवडतं का, विचार करा. आता आपण पुढे जाऊ. दशक 5वा मंत्रांचा. हे मंत्र म्हणजे कसं माहितीये का, की टेक होम मेसेज आपल्याला एव्हरी डे लाईफ साठी काहीतरी थोडस बरोबर पाहिजे आपल्या, की त्यासाठी हा मंत्रांचा असे एक एक नगेट्स ह्याच्यात छान मॉड्यूल्स आहे. काय आहे की वास्तविक पाहता आत्मा हे आपलं स्वरूप आहे असं संत सांगतात. मग स्वरूप असल्या कारणानं ते साध्यही नाही आणि साधन सुद्धा नाही. म्हणजे माती हे मडक्याचं स्वरूप आहे. त्या मातीला जाणायला, मडकं जाणून घेण्यासाठी त्याला कुठे जायला नको, यायला नको. त्या मातीशिवाय मुळे त्या मडक्यात काहीच नाही. त्या माती काय साधना करेल, किंवा सोनं काय साधना करेल, अलंकार काय साधना करू शक्य आहे का, की सोनं मला भेटलं पाहिजे. तर ते साध्य नाही आणि साधन सुद्धा नाही. पण आणि ह्या अर्थाने स्वतःची भेट घेण्यास साधन नको. पण हे सध्या मला पचवायला खूप कठीण आहे, खरंच कठीण आहे. मग आपण काय म्हणतो, आत्म्याचं वर्णन कसं बनलंय, सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि हे जर माझं स्वतःच स्वरूप आहे, तर मग मला सध्या सत आणि चितचा अनुभव आहे की नाही? आहे. मी अस्तित्वात आहे, सत आहे. मला माझी जाणीव आहे, चैतन्य रूपाने मी ओळखतो स्वतःला, चैतन्य आहे, ते आहे. पण आनंदाची मात्र जाणीव नाही. एक विनोद आठवला मला हे सांगताना. ते कसं चित म्हणजे कसं, मी आहे याचा आपल्याला काय अनुभव आहे की नाही, त्यासाठी कसली जरूर नाही की नाही. तर एक विनोद असा की एक पेशंट होता हॉस्पिटलमध्ये, ICU मध्ये होता. मग खूप ट्रीटमेंट त्याच्यावर करत होते. तो हळूहळू शुद्धीवर येत चालला, मधून शुद्धीवर असायचा. तर ते डॉक्टर आले तपासायला. याचे डोळे मिटलेले होते, अत्यंत थकलेला होता. डॉक्टरांचं बोलणं ऐकलं, ते नर्सशी बोलत होते. डॉक्टरांनी सांगितलं, ही इज डेड. डॉक्टर डिक्लेअर्ड हिम डेड. नाही, मेलेला आहे. हा एकदम खडबडून जागा झाला. नाही म्हणे. तर नर्स, मी जिवंत आहे. तर नर्स म्हणते, चुप, तुला काय, तुला डॉक्टरपेक्षा जास्ती समजतं? डू यू मीन टू से यू नो मोर दॅन डॉक्टर? बघा, पण हो, मला समजतं डॉक्टरपेक्षा जास्ती. मी मेलो नाहीये, मी जिवंत आहे. तर हे साधनाशिवाय आपल्याला समजतं की नाही की मी आहे. मग हे आपलं साध्य पण नाही, साधन पण नाही. फक्त आनंदाचा अनुभव नाही बघा. आणि तो का नाही, तर मी अपूर्ण आहे, असमाधानी आहे. ह्या रूपामध्ये ही जी अविद्या आहे ना, तिनं ह्या आनंदावर झाकण टाकलंय. म्हणजे कसं टाकलंय, काय टाकलंय, अविद्येचं कार्य कसं आहे ते रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहे. पण ही सगळी जी आपली साधना आहे ना, ती अविद्या निवृत्तीसाठी ही सगळी साधन आहे. आणि ह्या दृष्टिकोन येण्यासाठी हा दृष्टिकोनाचा फरक आहे. हे काही कसरतीचं नाही, काही मिळवायचं नाही, पैशाचा प्रश्न नाही. हा दृष्टिकोन बदलण्याचा जी निकड आहे ती त्यासाठी सद्गुरू अत्यंत जरूर आहे. आणि आता बघा, ह्या दृष्टिकोनातनं आपण ह्या दशकाचे क्रम बघा, इतकी सुंदर क्रम आहे की हा दृष्टिकोन यायला पाहिजे. मग सद्गुरूची निकड आहे असं वाटलं पाहिजे की नाही आपल्याला आधी, की हो सद्गुरूची निकड आहे, व्हायला पाहिजे, जरुरी पटली पाहिजे. त्याला त्यांनी नाव दिलं गुरुनिश्चय. मग एकदा गुरुनिश्चय झाला की मग आता ठरलं गुरु पाहिजे मला. मग तो गुरु ओळखायचा कसा? गुरु ओळखण्यासाठी मग गुरु लक्षण, मग त्याशिवाय कसं कळणार की हा गुरुला शोधासाठी गुरुची लक्षणं पाहिजे. आता बघा, गुरु हे जे पद आहे की ह्या जी संज्ञा आहे ते परस्पर संबंधी आहे. गुरु म्हटलं की शिष्य आला, त्याशिवाय कसं काय गुरु? मग शिष्य लक्षणं पण सांगायला पाहिजे, हो की नाही? गुरु आधी काय निश्चय ठरवला, मग एकदा ती वस्तू पाहिजे म्हटल्यानंतर त्याची लक्षणं शोधायला पाहिजे. आणि ही परस्पर अवलंबून असल्या कारणानं गुरु असेल तर मग शिष्य पण असणारच.
मग शिष्य लक्षण पण बघा सांगितली त्यांनी तिसऱ्या समासामध्ये. आणि मग या गुरु आणि शिष्यामध्ये व्यवहार कसला होतो, ट्रान्झॅक्शन्स काय होतं, ते उपदेश होतो. बघा किती संयुक्तिक कसं उलगडत जात आहे की तो असा उपदेश लक्षण आहे. आणि मग काय झालं, उपदेश कशा प्रकारचा होतो तर बहुधा ज्ञान, त्यांनी त्याला नाव दिलंय बहुधा ज्ञान निरूपण. बहुधा म्हणजे आत्मास्पंचे, हे खरं ज्ञान नव्हे, पण ते गुरु लागतात आपल्याला सुद्धा. ते गुरु आणि सद्गुरु मधला फरक समजून सांगणार आहे. त्याला ते म्हणले बहुधा ज्ञान निरूपण. आणि मग म्हणले शुद्ध ज्ञान, की कोण आपले गुरु आहे आणि कोण सद्गुरु आहे हे ते समजून सांगणार आहेत आपल्याला. आणि मग त्यानंतर हे ज्ञान व्हायला सगळ्यांची लायकी नसते ना, मग कुठल्या गोष्टी नसाव्या ते सांगण्यासाठी ते बद्ध लक्षणाचा समास आहे. बघा आपण इन जनरल बद्ध लक्षण किंवा मूर्ख लक्षण इन जनरल त्यांनी आधी सांगितली, की काय, दोघे बोलत बैसले जेथे, तिसरा जाऊन पैसे तेथे, डोई खाजवी दोहो हाते, तो एक मूर्ख. तर हे जनरल त्यांनी आधी सांगितलं. पण आता ते साधक बनायची इच्छा त्यांनी बाळगून तो बद्ध कसं नसावं, काय गोष्टी टाळाव्या ते सांगणार. आणि मग मुमुक्षु लक्षण, काय गोष्टी असाव्यात ते सांगणार आहे. बर, हे दोन प्री रिक्विजिट, हे निगेटिव्ह पण आहे, ते पॉझिटिव्ह पण आहे. आणि मग हे झाल्यावर साधन करायला लागल्यावर साधकाच साधन करत असताना कसं त्याचं व्यक्तिमत्व घडत गेलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, हे ते साधक निरूपणात सांगणार आहे. आणि मग सगळ्यात शेवटी सिद्ध लक्षण. बघा या सगळ्याची परिणिती बद्ध आहे, तो सिद्ध व्हायला पाहिजे की नाही, ती सिद्ध लक्षण निरूपण हा 10वा समास आहे. इतका सुरेख मॉड्यूल आहे हे, हा दशक 5वा मंत्रांचा. आणि मंत्र का, प्रत्येक समासामध्ये अतिशय वेल कोटेड, ऑफ कोटेड ओव्या आहेत. आणि त्याचा जेवढा जेवढा विचार करू ते आपल्याला अगदी प्रॅक्टिकल वाटणार आहे. म्हणून त्याला कदाचित त्यांनी नाव दिलं असावं दशक 5वा मंत्रांचा. आहे आपलं 10 मिनिटं आहे, थोडी आपण फक्त सुरुवात करू, नंतर पुढे समास तर नंतर आता आज पूर्ण नाही होणार. तर त्याची भूमिका अशी की जगामध्ये कोणताही जीव जन्मतः असहाय असमर्थ असतो. आणि आपण जगण्यासाठी त्या जीवाला सुरुवातीला तरी संबंध दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. ओके. आणि आपण सगळ्या गोष्टी बघा दुसऱ्यांपासून शिकलेल्या आहेत, दुसऱ्यांपासून शिकाव्या लागतात. अगदी खरं आहे. मग कसं आहे, ज्ञान कला विद्या देणारे गुरु आहेतच. शाळेमध्ये शिक्षक कसं आहे, उठायचं कसं, चालायचं कसं, सगळं आपण आपल्याला आई वडील शाळेतले शिक्षक शिकवतात. पण भगवंताचे ज्ञान करून देणारे त्यांना म्हणलं सद्गुरू. इतर ज्ञान कला विद्या आहेत त्यांचंही महत्व आहे, पण जे भगवंताविषयी ज्ञान करून देतात ते सद्गुरू. आणि बघा सध्याची स्थिती अशी आहे की या बाकीच्या सगळ्या विद्यांचे गुरु पुष्कळ आहे, पण भगवंताविषयी ज्ञान देणारे कमी कमी होत, त्या जागा सुद्धा कमी होत चालल्या. आणि काय होतं मग, हा गूढ प्रांत आहे. तर अविद्येच्या अंमलाखाली असताना कितीही कोणी जरी नक्कल केली गेली तरी या अविद्येच्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही. आणि त्यासाठी सद्गुरू वाचून परमार्थ साधत नाही. आपण सगळे अविद्येमध्ये अडकलो आहोत, ते अविद्येच्या बाहेर जो आहे त्याची मदत घेतली पाहिजे. म्हणून सद्गुरू वाचून परमार्थ साधत नाही, अशा सगळ्या संतांचं मत आहे. आता बघा आपण सुरुवात करू, थांबू, 2-4 ओव्या बघू. समास पहिला गुरुनिश्चय. श्रीराम जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, परम पुरुषा आत्मया रामा, अनुर्वाच्य तुमचा महिमा, वर्णिला नवसे. पुढच्या ओव्या सांगण्याआधी वाचणारे पुढच्या 4 ओव्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्या बघून आपण थांबू. पण त्या ओव्या वाचण्याच्या आधी
आपल्याला बघा हे 4 प्रश्न आपल्या मनामध्ये आपण जर आधी बघितले मग ओव्या वाचल्या तर मला असं वाटतं फायदा होईल. काय की आपल्याला भगवंत कसा समजायला हवाय? कसा म्हणजे ऐकीव, अंदाजपंचे का प्रत्यक्ष? ऑफकोर्स प्रत्यक्ष. आता आपल्याला जे भगवंतापासून आपल्याला जे मिळवायचंय ते असमाधान तर नाही पण व्यग्रता पाहिजे. मला एक्साइटमेंटला मराठी शब्द सुचला नाही. मला खरं एक्साइटमेंट म्हणायचं होतं की प्रत्येकाच्या सुखाच्या संज्ञा अपेक्षा वेगळी असते. का सुख शांती पाहिजे? यातलं काय पाहिजे? म्हणजे बाहेरच्या जगातलं सुख असं असतं की त्यांनी आपण एक्साइट होतो आणि शेवटी दमूनच घरी येतो. दॅट इज अ बेस्ट केस सिनॅरी. बरेचदा असमाधानानेच घरी येतो. तर मग आता आपल्याला जे काही मिळवायचंय ते सुख शांती असायला पाहिजे. आणि हे कोणीतरी परावलंबी नको की हा तुम्ही हे डिस्नीलँडचं आमचं लाईफ मेंबरशिप घ्या मग तुम्ही सुखी व्हाल, असं परावलंबी नको. स्वावलंबी माझं माझ्यापाशी पाहिजे. हो की भगवंत प्राप्ती स्वावलंबातनं आलेली पाहिजे. आणि असं सुख पाहिजे की माझं दुःख गेलं नाही. समजा मला कुठलं दुःख आहे आणि आता आपण मग अशी डिस्नीलँडचं उदाहरण आता बघितलं, मी म्हंटल मग राहा जाऊन डिस्नीलँडला. ते ठीक आहे, थोडा वेळ गंमत वाटेल पण त्यांनी माझं दुःख तिथली समोरचं नाटक तमाशा संपलं की माझ्या मनातलं दुःख आहे तसंच आहे, ते गेलं नाही. असं विचित्र या जगातलं जे इंद्रियांचं सुख आहे ते असं आहे की काही जर माझ्या मनाला चैन पडत नाहीये, मन काही खरं दुःखाचं कारण आहे, मग जरा काय टीव्ही बघितला काय बघितलं पण ते दुःख गेलं नाही. ते हे असं नाही होता का माझं समूळ दुःख गेलं पाहिजे. बरं, मग चला आता ह्या उद्देशाने या पार्श्वभूमीवर बघू. जे वेदास साकडे जे शब्दास कानडे ते सत्शिष्यास रूकडे अलभ्य लाभे. तर ही भाषा जुनी आहे पण आपण हळूहळू बघू. आता नुसते हा विचार पूर्ण करतो. जे योग्यांचे निजवर्म जे शंकराचे निजधाम जे विश्रांतीचे निज विश्राम परमगुह्य अगाध जे ब्रह्म तुमचे नियोगे स्वये आपणची होईजे आंगे दुर्घट संसाराचे निपांगे पांगिजे ना सर्वथा. काय तुम्ही काय भाषा आणि याला या 3 उभ्यांमध्ये या 4 प्रश्नांची उत्तर आहे. हो आहे. कसं आता ते बघू. बघा, पहिला प्रश्न काय होता आपला? आपल्याला भगवंत कसा समजायला पाहिजे? तर बघा, अंदाजपंचे अंदाजाने नाही, ते काय म्हणतात रोकडे. ते शिष्याचं रोकडे, कॅश. आज रोख उद्या उधार असं नाही, ते सत्शिष्यास रोकडे मिळेल. बघा, असा भगवंत मिळेल. आपला दुसरा प्रश्न काय होता की आपल्याला एक्साइटमेंट, व्यग्रता, अपूर्ण सुख पाहिजे की खरं सुख शांती पाहिजे? ते काय म्हणले, ही शांतीच नाही, हे शांतीची शांती, विश्रांतीचे निज विश्राम. शांतीची ही पै शांती, निवृत्ती जातारू, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. शांतीचे निज विश्राम, शांती विश्रांती तेही निज विश्राम, असं तो आपल्याला मिळेल असं ते सांगताय गुरु केले. आणखी काय म्हणले? आपला तिसरा प्रश्न काय होता? ते स्वावलंबी पाहिजे. तुम्ही हे पुष्कळ पुष्कळ आहे पण परावलंबी नको, स्वावलंबी पाहिजे. ते म्हणले ऑफकोर्स. बघा, स्वावलंबी नाही, ते म्हणले स्वये आपणची होईजे. गुरु म्हणतात मग माझी जरूर नाही लागणार तुला, तू स्वतः ते होशील. स्वये आपण जी होईजे अंगे, असं ते सांगतात. बघा, आणि मग काय म्हणले? चौथा काय प्रश्न होता? सुख मिळेल पण सध्याचे दुःख गेले नाही तर असं 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 नकोय आपल्याला. मग कसं म्हणले? दुर्घट संसाराचे पांगे पांगिजेना सर्वथा. म्हणजे संसार हलाखीचा आहे. आता आपण बघतो की नाही, किती संतांचे संसार किती दुःखाचे आहे. म्हणजे किती दुःखाचे कडे जरी कोसळले तरी दुर्घट संसाराचे पांगे पांगिजेना सर्वथा, ते त्यांनी ढळणारच नाही.
असा हे गुरु केल्याने मिळेल. तर इथे आपण थांबू. मला असं वाटतं एक श्लोक आहे पण तो पुढच्या वेळी बघू. हा विचार इथे पूर्ण झाला तर मी इथे थांबतो. आणि मग तुमचे काही प्रश्न आहेत, आजचं जरा लेक्चर तुम्हाला कठीण वाटलं असेल तर मी माफी मागतो. पण मी जणू काही खडबडून जागा झालो जेव्हा स्वामीजींचं वाचलं की अरे तुझा ह्या अर्थाने आपला अर्धा दासबोध झालाय, असं जेव्हा त्या ह्याच्यामध्ये अर्थ मी लावला तेव्हा मी खडबडून जागा झालो. म्हटलं अरे असं असं नाही होतं का, मग कुठे कुठे काय काय वाचत चाललोय, काय माझ्या हाती पडतंय नाही. म्हणून थोडा जरा आधी रिव्ह्यू घेतला. तर तुम्हाला काही आहेत का प्रश्न? आपण असं करू, आपण प्रार्थना म्हणू, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला काही प्रश्न विचारायचा विचारू शकता तुम्ही. तर मी शांतीपाठ म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.